काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेलं आहे। पहिला अहवाल आपला 7/9/2023 आपल्या 3/11/23 रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे। त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आणि डिटेलमध्ये आपण त्याचं प्रेझेंटेशन आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया। पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर जे काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम, आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। विस्तृतपणे आता मी काही सांगत नाही, परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून, शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद। दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल। नमस्कार मंडळी, एक मोठी बातमी सध्या समोर येते। मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तब्बल 54 लाख कुणबी प्रमाणपत्रांची माहिती सध्या समोर आलेली आहे। महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणासाठी वणवा पेटलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरे करत आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे। मराठा समाज आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी घडून येताना दिसत आहेत आणि त्यातच आता न्यायाधीश शिंदे समितीकडून दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। मंडळी, एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। या अहवालामध्ये 54,81,000 कुणबी प्रमाणपत्र आढळलेली आहेत। मोडी, उर्दू, निजामकालीन दस्तावेजांचे अहवाल भाषांतरित करण्यात आलेले आहेत। राज्यातील मराठा कुणबी मराठा जातींच्या नोंदणीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीने हा दुसरा अहवाल तयार केलेला आहे आणि त्यांनी आज हा न्यायाधीश शिंदे यांनी आज विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री सर्वश्री तसेच गिरीश महाजन, दादाजी भुसे, शंभूराज देसाई हे उपस्थित होते। यावेळेस न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल हा 31 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आलेला होता। त्यानंतर हा दुसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे आणि या अहवालाच्या नुसार 54 लाख नोंदी आढळल्याचं सांगण्यात येत आहे आणि या अहवालामध्ये मंडळी 54,81,000 कुणबी नोंदी आढळल्यात, प्रमाणपत्र आढळली आहेत आणि ही मोडी, उर्दू, निजामकालीन दस्तावेजांचे अहवाल हे भाषांतरित करण्यात आलेले आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस हा प्रचंड पेटत चाललेला असताना हा दुसरा अहवाल न्यायमूर्ती शिंदे समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची टिप्पणी यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। ही समिती बरखास्त करण्यात यावी असं त्यांचं या दरम्यानचं म्हणणं आहे, परंतु हा अहवाल आता राज्य शासनाने स्वीकार केलेला आहे। तसेच यावरती आपण पाहिलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली आहे। या परिषदेला इतर मंत्री देखील उपस्थित होते। त्यामुळे आता
गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलेल्या सवालाला राज्य सरकार कशा पद्धतीनं उत्तरं देत आहे हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडत असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.